जरी पण विरोधकांनी पैशाचा जोर लावला असेल, पैसे देत असतील, तर जनता 100% माझं जनतेला आव्हान आहे, की घ्या पैसे. पण हे पण लक्षात ठेवा, की जो पैसे घेऊन मतं विकत घेतो, तो 5 वर्ष परत येत नाही बघायला आणि काम करायला. नंतरनं तो त्या म्हणायला बसतो, की बाबा आम्ही तुम्हाला पैसे देऊन मतदान घेतले तुमचं, तुम्ही आमच्या उपकार केलेले नाही. मला पूर्णपणे विश्वास आहे, की आमचं काम बघून जनता आम्हाला 100% आमचा पूर्ण पॅनल निवडून येईल. आणि महायुती सगळ्यांना माहिती आहे, की महायुतीमध्ये जातीवाद पूर्णपणे जातीवाद पण होतो आणि दुसरी गोष्ट महागाई पण वाढवलेली आहे. त्यासाठी आता जनता हुशार झालेली आहे आणि 100% जनता त्यांची जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना त्यांची जागा दाखवते. एवढंच. पहिली तर गोष्ट आम्ही पूर्ण पॅनल टू पॅनल चालवतोय आणि पॅनल टू पॅनल चालवणार. आम्ही काही गद्दारी करणार नाही. पहिला आमचा अजेंडा असा असेल, की जे पथाडीवाले आहे इथं गेले 20 वर्ष झाले त्यांना लायसन वगैरे काही दिलेलं नाही. पण आमचं पहिलं टार्गेट ते लायसनसाठी असेल. दुसरं टार्गेट ते हे जे रेल्वे गेट रुळावरनं जो उड्या मारून जातात त्यासाठी चालता ब्रिज आम्हाला चालू करायचा हे एक असेल. आणि चौथं हे सह्याद्रीनगरमध्ये तर पूर्ण नमाजला जात असतात लोक, ते चेंबर फुटलेला असतो, घाण असती ते चेंबर लाईन आम्हाला एक पूर्णपणे हे करायची. आणि पाण्याचा पण कधी कधी प्रॉब्लेम म्हणजे हाय प्रॉब्लेम ते करणार 100%. आणि युवकांसाठी त्यांच्या रोजगारांसाठी काय आपण काय योजना करणार? जेवढं आमच्याकडनं होईल युवकांसाठी तर आम्ही निश्चितपणे ते काम करेन, त्यांचं चांगल्या प्रकारे जॉब लावायचं काम करेन. जनतेला काय अपील करा? जनतेला हेच अपील करतो, की तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे की महायुती काय करते. वेगळे होतात परत एक होतात, वेगळे होतात परत म्हणजे लावलं काय. काँग्रेस पक्ष कधीच वेगळा झालेला नाही, तो एकच पक्ष आहे. आणि तो कधी आता राष्ट्रवादी म्हणत होती की एक व्हावं, पण आमचे प्रशांतदादा जगताप आहे की काय चाललंय पूर्ण जाती धर्मामध्ये भांडणं लावायची कामं चालू आहे. त्यासाठी प्रशांतदादांनी जी भूमिका घेतली, चांगली भूमिका घेतली, त्यासाठी आम्ही पण प्रशांतदादा अरविंददादा शिंदेच्या मागे राहणार. नमस्कार, व्हॉइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या व्ह्युअर्स, जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे, सध्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे आणि अशातच जे राजकीय नेते आहेत ते सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आणि प्रभाग क्रमांक 41 मध्ये असं वाटतंय आपल्याला की चुरशीची लढत या ठिकाणी होणार आहे, असं काहीतरी चित्र सध्या दिसतंय. तर प्रभाग क्रमांक 41 मध्ये काँग्रेस पक्षाचं जे पॅनल आहे, जसं अ मध्ये सपकाळ संगीता संजय हे अधिकृत उमेदवार आहेत काँग्रेसचे, ब मध्ये आहेत इनामदार शमशुद्दीन इब्राहिम हे अधिकृत उमेदवार आहेत, आणि क मध्ये अम्मी नसीम शेख हे अधिकृत उमेदवार आहेत, आणि ड मध्ये विजय बाळासाहेब दगडे हे अधिकृत उमेदवार आहेत. तर हे काँग्रेस पक्षाचं पॅनल आहे. आणि काँग्रेस पक्षाचे पॅनल प्रमुखच आपण ज्यांना म्हणू, जे की नसीम अम्मी शेख यांचे जे सुपुत्र आहेत दयावान इम्रान भाई शेख आपण सर्व त्यांना परिचित असतालच. इम्रान भाईचं गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये चांगलं काम आहे. या प्रभागामध्ये त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत. तर आता त्यांच्या मातोश्री सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्याशी आज बातचीत करण्यासाठी आज आपण त्यांच्या कार्यालयाला आलेलो आहोत. तर सर्वप्रथम मी स्वागत करतो इम्रान भाई आपलं. काय सांगताल इम्रान भाई, आपण आपल्या मातोश्री निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि समोर जे विरोधक आपले आहेत, तर काय वाटतं आपल्याला सध्याची जी निवडणूक आहे ती कामाच्या जोरावरती होणार आहे का पैशाच्या जोरावरती, काय सांग? त्याचं काय आहे, गेले अनेक वर्ष झाले मी कामामध्ये पूर्ण आमचं दिया फाउंडेशन सक्रिय आहे आणि पूर्ण जनतेला माहिती आहे. आम्ही आजपर्यंत जे काही काम केलं तर आम्ही 1 रुपया पण कोणाकडनं घेतलेला नाही. पूर्णपणे फ्री काम केलेलं आहे. राशन असो किंवा गव्हर्नमेंट योजना असो. तर जनता नक्कीच आमचा पूर्ण पॅनल आमचा विजय होणार आहे, ह्याची मला खात्री आहे. जरी पण विरोधकांनी पैशाचा जोर लावला असेल, पैसे देत असतील, तर जनता 100% माझं जनतेला आव्हान आहे, की घ्या पैसे. पण हे पण लक्षात ठेवा, की जो पैसे घेऊन मतं विकत घेतो,
तो 5 वर्ष परत येत नाही बघायला आणि काम करायला. नंतर तो त्या म्हणायला बसतो की बाबा आम्ही तुम्हाला पैसे देऊन मतदान घेतले तुमचे, तुम्ही आमच्यावर काय उपकार केलेला नाहीये. तर मला निश्चितपणे मला माहिती आहे ते पैसे पण घेतील, पण पूर्ण काँग्रेसच्या पॅनलला ते मतदान करतील आणि विजय करतील. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आमचं काम बघून जनता आम्हाला 100% आमचा पूर्ण पॅनल निवडून येईल. आणि त्यात की हा काँग्रेस पक्ष असा आहे की की कुठल्या जाती धर्माला मानणारा पक्ष आहे. कुठला जातीय धर्म मानत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, पूर्ण महायुती सगळ्यांना माहिती आहे की महायुतीमध्ये जातीवाद, पूर्णपणे जातीवाद पण होतो. आणि दुसरी गोष्ट, महागाई पण वाढवलेली आहे. त्यासाठी आता जनता हुशार झालेली आहे आणि 100% जनता त्यांची, जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना त्यांची जागा दाखवेल. एवढंच बोलतो. तर इम्रान भाई, सर्व जे पक्ष आहेत तर ते पक्षांचा वेगवेगळा अजेंडा आहे. तर आपल्या ज्या पॅनल आपल्या प्रभागामध्ये काही काही कामे करण्याचा आपला अजेंडा असणार आहे पॅनल. पहिली तर गोष्ट, आम्ही पूर्ण पॅनल टू पॅनल चालवतोय आणि पॅनल टू पॅनल चालवणार. आम्ही काय गद्दारी करणार नाही. पहिला आमचा अजेंडा असा असेल की जे पथाडीवाले आहे इथं, गोरगरीब आहे, तर त्यांना लायसन, कितीतरी नेते आले निवडून आले, त्यांना एक आम्हीच दाखवलं की आम्हाला निवडून आणा, पहिले आम्ही पथाडीचं लायसन तुम्हाला काढून देतो. गेले 20 वर्ष झाले त्यांना लायसन वगैरे काही दिलेलं नाही. पण आमचं पहिलं टार्गेट ते लायसनसाठी असेल. दुसरं टार्गेट म्हणजे असं असेल, इथं गव्हर्नमेंट शाळा नाहीये जी इंग्लिश शाळा असावी. सगळ्यांना वाटतं की आमची मुलं इंग्लिश शिकावी, त्यासाठी आमची इंग्लिश शाळा गव्हर्नमेंटची. आणि दुसरी गोष्ट, हॉस्पिटल, गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल. आणि तिसरी गोष्ट अशी की ते हे जे रेल्वे गेट रुळावरनं जो उड्या मारून जातात, त्यासाठी चालता ब्रिज आम्हाला चालू करायचा, हे एक असन. आणि चौथं, हे सह्याद्रीनगरमध्ये तर पूर्ण नमाजला जात असतात लोक, ते चेंबर फुटलेला असतो, घाण असती, ते चेंबर लाईन आम्हाला एक पूर्णपणे हे करायची. आणि पाण्याचा पण कधी कधी प्रॉब्लेम, म्हणजे हाय प्रॉब्लेम, ते करणार 100%. आणि युवकांसाठी त्यांच्या रोजगारांसाठी काय आपण उपाययोजना करणार? जेवढं आमच्याकडनं होईल युवकांसाठी, तर आम्ही निश्चितपणे ते काम करेन, त्यांचं चांगल्या प्रकारे जॉब लावायचं काम करेन. जनतेला काय अपील करा? जनतेला हेच अपील करतो की तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे की महायुती काय करते. वेगळे होतात, परत एक होतात, वेगळे होतात, परत म्हणजे लावलं काय, काँग्रेस पक्ष कधीच वेगळा झालेला नाही, तो एकच पक्ष आहे. आणि तो कधी, आता राष्ट्रवादी म्हणत होती की एक व्हावं, पण आमचे प्रशांतदादा जगताप आहे, त्यांच्या लक्षात आलं की काय चाललंय, पूर्ण जाती धर्मामध्ये भांडणं लावायची कामं चालू आहे. त्यासाठी प्रशांतदादांनी जी भूमिका घेतली, चांगली भूमिका घेतली, त्यासाठी आम्ही पण प्रशांतदादा, अरविंददादा शिंदेचे मागे आहे आणि राहणार. तर हे होते इम्रान शेख, ज्यांनी आत्ताच आपल्याला सांगितले की काँग्रेस हा जो पक्ष आहे तो सेक्युलर पक्ष असून सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा हा पक्ष आहे. आणि प्रभाग क्रमांक 41 मधली जनता नक्कीच त्यांना साथ देणार आहे असा विश्वास या ठिकाणी त्यांनी दाखवलेला आहे. तर आता बघायचं हे आहे की ही जी लढत आहे ती कशी होणार आहे आणि विजयाचा बिगुल कोण वाजवणार आहे. तर कॅमेरामॅन फैजान सोबत मी सोहेल शेख, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, पुणे.